खेळून काढलाय, चेंडू जातोय तो कव्हर सीमा रेषेच्या बाहेर, सणसणीत चौकार. जेव्हा 12 नंबरची जर्सी परिधान करून आलाय त्यावेळेला अनेक चांगल्या खेळाडूंची आठवण होईल. मायकल बेवनची आठवण होईल, युवराज सिंगची आठवण होईल. हा चेंडू या वेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेग रिजन मध्ये, सीमा रेषेच्या बाहेर सुद्धा जातोय. पंचांचा इशारा, भला मोठा वाईड आणि 4 धावांचा बोनस, टोटल 5. पण जेव्हा मैदानामध्ये साहिल समोर आलेले आहेत, साहिलकडे सुद्धा फटक्यांची एक म्हणतो ना आपण किती एक तुमच्याकडे त्या भात्यामध्ये तसे फटके असावे लागतात आणि ते सजवण्याचा प्रयत्न सूरजच्या अगेन्स्टमध्ये करतोय सुद्धा साहिल. जोरदार अपील सुद्धा झालं आणि हे अपील पंचांनी फेटाळून लावलं. तात्काळ लेगबाईच्या रूपाने धाव मिळाली, साहिलने ती पूर्ण सुद्धा केली आणि क्षेत्ररक्षण करणारा इंडियन्स निजामपूर संघ मैदानामध्ये ब्ल्यू रंगाची जर्सी परिधान करून मैदानात जेव्हा उतरलाय तेव्हा आपल्याला माहिती आहे की त्या पद्धतीने ॲटिट्यूडने तो मैदानामध्ये खेळत असतो. बघा, क्रिकेटमध्ये ॲबिलिटी, ॲटिट्यूड अशा शब्दांना प्रचंड महत्त्वाचं आहे. अर्थात वेन वी टॉकिंग अबाउट टू बी द ॲबिलिटी, समहाव प्लेयर्सकडे ती ॲबिलिटी असेल. सूरज पाशीलकरच्या या चेंडू नंतर बोलू. यावेळेला बॅक टू द बॉलर खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत चेंडू अडवतील, फेक करतील, 2 धावा पळून पूर्ण करण्याची संधी आहे. कौतुक होईल पुन्हा एकदा साहिलचं आणि अर्थातच त्याचा साथीदार सुभाषचं, कारण सुभाषने हा स्ट्रोक खेळला होता. सुभाषला माहिती होती की डेंजर एंडकडे अर्थात साहिल धावणार आहे, परंतु कॉल जर केलाय तर त्या पद्धतीने पूर्ण सुद्धा करावा लागेल. ताळमेळ आणि तारतम्य असावं लागतं 2 फलंदाजांमध्ये. आहा, पाशीलकर या वेळेला आपल्याला का अर्थातच निजामपूर एक्सप्रेस म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण पेश करतोय. दुसरा फलंदाज बाद. त्यावेळेला हयात खेळला होता, आठवतोय? आणि हयातने 5 चेंडूत 5 चौकार लगावले होते, बरोबर आहे ना? आणि काय बॅटिंग केली होती. म्हणजे हयात, सलीम, मसळ्याचा वगैरे हे जे फलंदाज तुम्ही निजामपूर संघामधून मैदानामध्ये आणलेत, ते अप्रतिम अशा पद्धतीचं त्यांचं कौशल्य अनेक वेळेला मैदानात पाहिलं. वळूया मैदानात जिथे सूरज पाशीलकरचं षटक सुरू आहे, त्याने अप्रतिम गोलंदाजी या षटकात केले. एक वाईट जरूर आला होता, पण त्यानंतर त्यानंतर आणखीन एक वाईट पाहायला मिळालाय. 13 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू सांभाळून खेळूया असंच काहीचं फलंदाजाने सुद्धा ठरवलंय आणि त्याच्यामुळं एकेरी धावांना धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या पाहायला मिळते 14. 2 गडी बाद 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 14 आफ्टर फर्स्ट ओव्हर. या 14 धावा जमवताना 2 महत्त्वाचे फलंदाज सुद्धा बाद झालेले आहेत आणि आता या दोन्ही फलंदाजांना, विशेषतः साहिलला ती संपूर्ण दारोमदार जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल. जेव्हा जबाबदारीचा भाग येतो ना क्रिकेटच्या मैदानामध्ये, तो तुम्हाला पार पाडावा लागतो. बघा, जबाबदारी घेणारी माणसं अलीकडच्या काळामध्ये फार कमी असतात. आपण आपल्या घरामधले एक मेंबर असून तर 2 भाऊ असतील तर त्यापैकी कोणी जबाबदारी घ्यावी याच्यामध्ये 2 भावामध्ये कन्फ्युजन चालू असतं. पण जेव्हा दोन्ही भाऊ एकत्ररित्या ती जबाबदारी स्वीकारतात, आई वडिलांना सुद्धा बरं वाटतं की आपली मुलं मोठी झालीत, जबाबदारी घ्यायला लागलेली आहेत. खेळाच्या मैदानात हे चित्र बदललेलं पाहायला मिळतं. खेळाच्या मैदानात जेव्हा तुम्ही सांघिक एफर्टला महत्त्व देता, ज्याला कंबाईन एफर्ट हा शब्द सकाळच्या सत्रापासून मी वापरतोय, कारण बघा, टीम वर्क इज अ स्ट्रेंथ आणि वन टीम वन ड्रीम असं जे काही वाक्य तुम्ही स्टेटस लाईनमध्ये लिहिता किंवा त्याच वेळेला तुमच्या रील्समध्ये तुम्ही महत्त्वाचं आहे ती इम्प्लिमेंट करता का? कारण गुगलवरती तुम्ही सर्च केलेत ना, हजारो वाक्य आहेत, लाखो वाक्य आहेत, पण आयुष्यात इम्प्लिमेंट किती करताना ते महत्त्वाचं आहे. इंडियन्स कडून संघाला दुसरा गोलंदाजीला येतोय सिकंदर. पहिला चेंडू सिकंदरचा, यावेळेला उत्तम क्षेत्ररक्षण, फॅन्टॅस्टिक, अ गुड अँटिसिपेशन. यू नो वाय मोहम्मद कैफ इज फेमस.
मोहम्मद कैफची थेरी मला आवडतं की क्षेत्ररक्षण करताना मोहम्मद कैफ, मोहम्मद अझरुद्दीन दोन उत्तम क्षेत्ररक्षक भारतीय संघाने आतापर्यंत दिले. आपण मोहम्मद कैफवर ट्रेड केलं तर काय मिळेल? मोहम्मद कैफ नेहमी म्हणजे की बघा माझ्याकडे मी नेहमी म्हणायचो की 50 ओव्हर मॅच खेळताना ही डेट आय थिंक मे बी 20 गेम ते फार कमी खेळले, पण ते 50-50 जेव्हा ओव्हर्स म्हणजे वन डे गेम खेळले या चेंडू नंतर बोलू आपण. अकू टप्प्याचा चेंडू या वेळेला ऑफ साइडला खेळले, ते गलीमधून चेंडू बॉल होतोय. हा चेंडू मारायशी जाणार नाही हो. येस मध्ये येस येस इट इज वेलकम फो. मिळाला धाव फलकावरती 19 धावा लागल्यात. मोहम्मद कैफ यांच्या त्या स्टेटमेंटकडे मी येतो. मोहम्मद कैफ म्हणायचे की मी 50-50 ओव्हरमध्ये असा विचार करतो की 300 पैकी 250 चेंडू माझ्याकडे आले पाहिजे. आणि काही क्षेत्ररक्षक असे असतात ते म्हणत असतात की 6 ओव्हरमध्ये 5 ओव्हरमध्ये एकही चेंडू माझ्याकडे नाही आला तर बरं होईल. बघा अप्रोच महत्वाचा असतो. साहिल इथे खेळले, त्यांना माहिती होतं की बॅकवर्ड पॉईंट आणि गलीमध्ये एक मोठी गॅप आहे आणि जर आउट ऑफ द ऑफ चेंडू आलाय तर का फक्त लेग साईडलाच खेळायचा? वाऱ्याचा फ्लो कसा आहे ना तसं ओळखून खेळूया. उत्तम चेंडू. सिकंदर या वेळेला मैदानामध्ये अप्रतिम गोलंदाजी करते. गोलंदाजाच्या टप्प्याला किती महत्व आहे याचं उत्तर तुम्हाला विचारायचं असेल ना तर खऱ्या अर्थानं आज अनेक आंतरराष्ट्रीय टेनिस खेळणारे खेळाडूंना विचारा किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या बायोग्राफी वाचा किंवा अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेट जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळते ना त्यातली ही उदाहरणं तुम्ही घेऊ शकता. त्यावेळेचा हा चेंडू फलंदाजाला समजलेला नाहीये. बेल उद्ध्वस्त होते आणि फलंदाज बाद होऊन परतणार पावलांमध्ये. वेल बोल्ड सिकंदर. च्या आयोजित या स्पर्धेमध्ये इंडियन निजामपूर संघ मैदानामध्ये खेळतो आणि सिकंदरची गोलंदाजी मुकद्दर का सिकंदरवाली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. कारण आज मैदानामध्ये जेव्हा त्याचा हा लेग ब्रेक आहे ना फलंदाज साहिलला कळला सुद्धा नाही की किती वेगाने आला. मला त्या डिंगडॉंगच्या अतुल डोंबारेची आठवण झाली. या पद्धतीने तो गोलंदाजी करायचा. टप्पा पडल्यावर चेंडू झपकन आत वळायचा ना असं वाटायचं की ॲनाकोंडा आला की काय. इतका झपकन चेंडू आत वळला होता जो सिकंदर आता गोलंदाजी करतोय. हा मात्र फुल टॉस देऊन बसले. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री. आहा क्या बात है. कॅच ऑफ द डे. शब्द मागे घ्यायला लावणारा फटका होता. प्रयत्न होता. बघा वायडेश मिडविकेट क्षेत्रामध्ये मी साधारण शब्दांची तयारी केली होती की हा चेंडू मिडविकेट वरून क्रॉस होणार, पण पूर्णपणे शब्द मागे घेणारा लावणारा हा एक एफर्ट पाहायला मिळाला. मला वाटतं ना 100% एफर्टला प्रचंड महत्त्व असतं. म्हणजे मिल्खा सिंग यांनी मिळवलेले एशिया कपमध्ये किंवा त्याच वेळेला ते मिळवलेले गोल्ड मेडलच्या बाबत आपण ऐकतो. धनराज पिल्लेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एशियाडमध्ये मिळवलेलं हॉकीसाठीचं सुवर्ण पदकाचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर तळतो किंवा त्याच वेळेला क्रिकेटच्या मैदानामधल्या अनेक एफर्ट्सना आपण महत्त्व देतो. क्षेत्ररक्षण किती महत्त्वाचं. फिल्डिंग इज अन आर्ट अँड आय थिंक अ मिड विकेट फिल्डर ही इज अ आर्टिस्ट राईट नाउ. सिकंदरच्या गोलंदाजीवरती जर उत्तम प्रकारे क्षेत्ररक्षण झालं ना तर सिकंदर तुम्हाला डोकं वर काढण्याची संधीही देणार नाही. इतका कंजूस गोलंदाज तो आहे. हे इंडियन निजामपूर संघासाठी त्याने सिद्ध करून दाखवलंय. कारण धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय ना 20 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12-13 धावा आल्या होत्या, साधारण 14 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये केवळ 6 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याच्यामुळे सिकंदरचं षटक येस हॅलो पाणी घेऊन जायचं मैदानात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मला वाटतं ना ते सिकंदरसाठी ते वाक्य पूर्णपणे फिट आहे की जिद्द होगी तुम्हारे अंदर तो मुकम्मल होंगे सपने, अपनी किस्मत तो अपने हाथों से लिखी जाती है और वही उसी प्रकार से किस्मत लिखने के लिए सिकंदर का परफॉर्मेंस मैदान पर जारी था. पहिल्या षटकात 14 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 6 धावा आल्या आणि आता बॅटिंग करणाऱ्या संघाकडे जेव्हा
आदर्श आणि नॉन स्ट्राईक एंडला करण. आदर्श आणि करण या जोडीला मला वाटतं ना तो आदर्शवत परफॉर्मन्स द्यावा लागेल. करण अर्जुन मधला तो फार सुंदर डायलॉग है ना, मेरे करण अर्जुन आएंगे, करण तो आ चुका है, अब आदर्श को आदर्श वाली इनिंग खेलनी पड़ेगी. 45 नंबरची जर्सी आहे, हिटमॅन ही जर्सी परिधान करतो. आता हिटमॅन वाला परफॉर्मन्स आदर्शला द्यावा लागेल आणि तो देण्यासाठी प्रयत्न सुद्धा करतोय. क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटतोय. इंडियन संघाला हे परवडणार नाहीये. पण आदर्श मला वाटतं चांगल्या टच मध्ये पाहायला मिळालाय. पहिला फटका सुद्धा एक म्हणतो ना स्वीट साऊंड पाहायला मिळाला होता. आणि हा स्वीट साऊंड जेव्हा बॅटचा येतो ना तो फक्त त्या इन्स्टाच्या व्हिडिओमध्ये स्वीट नसतो. इथे तुम्हाला मैदानावरचा स्वीट साऊंड बऱ्याच रन सुद्धा देऊन जातो. A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या या स्पर्धेमध्ये आपण ही रंगतता अनुभवतोय. जोरदार अपील 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 आणि पंचांनी मात्र ते पेटाळून लावलंय. आणि गोलंदाजीसाठी आलेल्या गोलंदाजाचं मात्र कौतुक होईल. सूरज गोलंदाजीला आले. सूरज ने पहिल्या षटकामध्ये 14 धावा दिल्या होत्या. निजामपूर एक्सप्रेस या नावाने त्यांना ओळखलं जातं. वेगवान गोलंदाजाच्या स्ट्रेंथ बाबत काय काय बोलावं, म्हणजे त्याच्या ॲथलेटिझम बाबत म्हणावं, त्याच्या रनअप बद्दल म्हणावं, त्याच्या रिदम बद्दल म्हणावं, त्याच्या बॉलच्या टप्प्याबद्दल म्हणावं, ॲक्युरेसीच्या बाबत म्हणावं, त्याच्या बॉलिंग मुवमेंट्स अँगल बद्दल म्हणावं, किंवा त्याच वेळेला त्याच्या व्हेरिएशन मध्ये बद्दल म्हणावं. एक शब्द वापरा, फ्रूट सलाड बॉलिंग. आय थिंक दॅट इज द बेस्ट वर्ड, द सिंगल वर्ड. अलीकडच्या काळामध्ये वन वर्ड कॉम्बिनेशन थेरी आले. मला वाटतं 10वी-12वीच्या सिलेबसमध्ये सुद्धा वन वर्डला प्रचंड महत्त्व आहे. वळेन मी त्या अभ्यासाकडे. सूरज पाशीलकरला या वेळेला एक विकेट मिळणार. त्याच्या नावावरती तिसरी विकेट नोंदवली जाणार. फलंदाज आदर्श बाद होऊन परतणार पावल्यांमध्ये. आणि तिसरं षटक सुरू आहे. निजामपूर एक्सप्रेस सूरज पाशीलकर गोलंदाजीची आग ओकतोय मैदानामध्ये. आणि ती फ्रूट सलाडवाली बॉलिंग जेव्हा मैदानामध्ये पाहायला मिळते ना तेव्हा तो दिवस सुद्धा इंटरेस्टिंग असतो गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. पण आता फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडे अंशी का होईना विचार करावा लागेल या वेळेला मैदानामध्ये. कैलास मैदानामध्ये बॅटिंग करतोय. काबिलियत किस्मत या शब्दांच्या पलीकडे थोडासा जाणारा विचार. कैलाससाठी हा चेंडू या वेळेला जोरदार अपील केला सूरजने. जरूर एक चोरटी धाव, चीकी सिंगल क्रिकेटच्या परिभाषेमधली पूर्ण सुद्धा झाली. आंखों में इशारा किया और पलक झपकते ये रन पूरा किया. हॅलो, वळूया मैदानाकडे. सूरज पाशीलकरचा हा चेंडू यावेळी गतीमध्ये बदल केला, तुझ्या टप्प्यात बदल केलाय, थोडा गतीमध्ये बदल करायला पाहिजे. कारण जर एक्सप्रेस या नावाने आपल्याला ओळखलं जातं तर काही स्टेशनवरचे थांबे मात्र घ्यावे लागतात. इथे धावफलकावरती धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा. 18 चेंडूंचा खेळ संपला मित्रांनो. 24 धावा धावफलकावरती. आणि मग आता त्या डिझायर वाल्या परफॉर्मन्स कडे यावं लागेल. बघा 3 शब्द असतात, एक नीड, वॉन्ट आणि डिझायर. आणि त्या पद्धतीला तुमची तहान भागवावी लागतं. जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत धावा किती आल्यात तर 24 धावा आतापर्यंत 18 चेंडूमध्ये आल्यात. आता आपल्याला वॉन्टवरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. कारण हे दोन्ही फलंदाज, विशेषतः स्ट्राईकला खेळणारा फलंदाज करण आणि नॉन स्ट्राईक एंडला असणारा कैलास, या के फॅक्टरला के परफॉर्मन्स द्यावा लागेल मैदानामध्ये. नॉलेजेबल परफॉर्मन्स मैदानामध्ये येणं आवश्यक आहे. कारण 12 चेंडू येणं बाकी आहे. क्रिकेटमध्ये असं नेहमी म्हटलं जातं की कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 12 चेंडू येणं बाकी असताना आपल्या समोर या जय जयकारामध्ये आपलं नाव कसं येईल याच्यासाठी प्रयत्न केले जातील. आणि हा चेंडू सरळ कॉमेंट्री बॉक्स एंडला सरळ आम्हाला सलामी देणारा. नो बॉल 6. बघितलंय ना ते म्हणत असतील की ऋषी वैद्यला ज्याने बघितलंय त्यांना आताच्या खेळाडूंबद्दल काही प्रेम वाटणारच नाही.
कारण ऋषी वैद्य असा खेळाडू होता. मी सध्या त्या व्हिडिओवर कॉन्सन्ट्रेट करतो. तर ऋषी वैद्य नेहमी म्हणायचं की कॅल्क्युलेटिव्ह गेमला अधिक महत्त्व द्या. आणि कॅल्क्युलेटिव्ह गेम म्हणजे काय की सिच्युएशन काय आहे, सिच्युएशनमध्ये सांभाळून कसं खेळायचं असतं, अकॉर्डिंग टू सिच्युएशन. मैदानामध्ये विकेट जात आहेत तर आपली विकेट शाबूत ठेवून आपण खेळूया. इथे करण तेच करतोय मैदानामध्ये. त्याने आतापर्यंत पाहिलं की समोर फलंदाज बाद होत आहेत तर होत आहेत, ठीक आहे आपण एक डाव लावून धरूया. जेव्हा सूरज पाशीलकर आग ओढणारी गोलंदाजी करतोय त्याच्या गोलंदाजीवरती चान्स घ्यायचा नाही, थोडं त्याला सांभाळून खेळूया. आणि मग एकदा काही त्याचं षटक संपलं की पुढचे 2 बॉलर येणार आहेत ना, 12 चेंडू मिळणार आहेत आणि 12 पैकी जर 6 बाहेर मारले तरी 36 येतील. मला वाटतं ना हा स्टॅटिस्टिकल गेम जो अलीकडच्या काळामध्ये नवीन बॉल जास्त वेळ लागत असेल तर नवीन बॉल घ्यावा लागेल. समीर समीर सेमी बघा, A1 क्रिकेट क्लब निजामपूरचे काही सहकारी अगदी सकाळपासून प्रचंड मेहनत घेताना पाहायला मिळतात. ही 27 वर्ष क्रिकेट स्पर्धा यशस्वी होताना यातील प्रत्येकाने खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. अधिक सहकारी इथे जे उपस्थित आहेत त्यांना ही विनंती असेल की व्हॉलंटियर्सचं जे काम तुम्हाला दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही चोखपणे बजवायचं आहे मित्रांनो. कारण खेळ थांबतोय इथे मैदानामध्ये आणि खेळ थांबता कामा नये. आपण कॉन्सन्ट्रेट करत होतो करंटच्या त्या इनिंगकडे, सेन्सिबल इनिंग जी मैदानामध्ये आपण पाहतोय ना, कारण धावा वाढवणारी आहे. इथे 30 धावांपर्यंत संघ पोहोचलाय. 31 नो बॉल होता. कुंभार ते संघ 31 पर्यंत पोहोचलाय. आणि जेव्हा आज मैदानामध्ये करंटची बॅटिंग सुरू झाली ना, ती सेन्सिबल इनिंग करणला पुढे कॉन्सन्ट्रेट करावी लागेल. नो बॉल होता, फ्री हिट आहे आणि या कारणास्तव आपण पाहतोय धावचीत होण्याची मात्र संधी. आणि या नादामध्ये नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाधून परतणार फावल्यांमध्ये. गोलंदाजीला आले, पहिला नो बॉल केला आणि त्यानंतर आता फ्री हिट मिळाली. फ्री हिटला रनआउट झाला. सूरजचे अर्थातच सख्खे भाऊ आहेत. चेंडू जरी हरवला तर नवीन बॉल देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. आणि यावेळेला थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. प्रयत्न 100% परफॉर्मन्स चांगला प्रयत्नांचा पाहायला मिळाला होता. त्याच्याबद्दल कौतुक होईल इंडियन निजामपूर संघातील या खेळाडूचं जे शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण करत होते. पिंट्या जाधव, स्वप्नील अर्थात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होते. उत्तम क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून पाहायला मिळालं. या 100% कमिटमेंट बाबत तर मी मित्रांनो मगाचपासून म्हणतोय ना की तुम्ही कमिटमेंट कशी देता ना त्याच्यावरती फार महत्त्वाचं आहे की तुमचा गोलंदाज आग ओढणारी गोलंदाजी मैदानामध्ये करतोय, धावा रोखणारी गोलंदाजी मैदानामध्ये करतोय, पण अशा वेळेला त्याला क्षेत्ररक्षकांची साथ मिळणार का? सागर पाशीलकर गोलंदाजी करतायत. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट मारा त्यांचा सुरू आहे. साठी हा चेंडू आपण पाहतोय. टप्प्या आणि गतीमध्ये बदल केला की फलंदाजाला तुम्ही निष्प्रभ करू शकता. हे अनेक वेळेला अनेक मैदानांनी सिद्ध करून दाखवलंय. मग A1 क्रिकेट क्लब निजामपूरचं हे मैदान त्याला अपवाद कसं असू शकेल? आज मैदानामध्ये सागर तीच गोलंदाजी इंडियन संघासाठी करतोय. इंडियन निजामपूर संघाने नाणेफेकीचा कौ जिंकला होता. ते क्षेत्ररक्षण करतायत. करणने मैदानामध्ये प्रयत्न केला आणि आता मात्र आपण पाहतोय ना पूर्णपणे इंडियन संघाचं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये त्या 100% कमिटमेंट वरती आलेलं पाहायला मिळते. बघा, एक टाळी वाजवत नाहीये. एका क्षेत्ररक्षकासाठी जेव्हा 7-8 जणांच्या टाळ्या वाजतात ना की एकदा चेंडू सोडला की आपण त्याला शिव्या देतो. आपण चेंडू अडवण्यासाठी किती टाळ्या वाजवतोय. मला वाटतं ना क्रिकेटमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या खेळाडूला प्रोत्साहन द्या. त्याच्यासाठी तुम्ही ताकद बना, त्याची मजबुरी नका बनवू. रिव्हर्स खेळण्याचा करणचा प्रयत्न, परत एकदा चेंडू हवेत. स्वप्नील आज मला वाटतं ना की घालीन लोटांगण सगळं काही करणार पण यश मिळूनच दाखवणार आहे. क्या बात आहे. मेहनत, जिद्दी मेहनती खेळाडूंचं नेहमी कौतुक केलं जातं आणि आज या ठिकाणी 100% एफर्टला टाळ्यांनी त्याचं भरभरून कौतुक केलं जात आहे.
सिकंदर यांच्याकडून या परफॉर्मन्ससाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे बघा या एफर्टसाठी. कारण हे एफर्ट फार महत्त्वाचे असतात ना. हे काय देणार, हे एफर्ट्स कदाचित धावा वाचवत आहेत पण गोलंदाजाला 200% कॉन्फिडन्स देतात. त्याचं काय, मला वाटतं ना गोलंदाजाला कॉन्फिडन्स देणारा सुद्धा असावं लागतोय बघा. इसापनेतीमध्ये म्हणा किंवा त्याच वेळेला आपल्या हिस्ट्रीमध्ये म्हणा मिडास टच नावाची एक कन्सेप्ट आहे. सिकंदरकडे चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि तो कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. आणखीन एक फलंदाज बाद. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धन्यवाद डीजे मास्टर, थँक्यू 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 सो मच. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कुंभरते संघाकडून करणकडून बऱ्याच साऱ्या अपेक्षा आहेत. मैदानामध्ये खेळतोय. काही चेंडू येणं बाकी असताना म्हणजे कदाचित एक षटकाचा खेळ अजूनही येणं बाकी असताना अमित नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. हा हे सगळ्यात महत्वाचं इथे. अर्थातच मला माहिती मिळते की पहिल्या चेंडूवरती नो बॉल होता जिथे 6 धावा आल्या, 7 धावा आल्या आणि पुढच्या 6 चेंडूवरती 6च धावा खर्च केल्या. अशा प्रकारे गोलंदाजी होती ती पाशीलकर कडून. कमबॅक इज अ बेटर दॅन सेटबॅक असं म्हणतात, पण तो कमबॅक असा बाउन्सिंग कमबॅक असेल ना तर त्याचं कौतुक नक्की होणार. मग कमबॅक म्हटल्यानंतर मला अनेक किस्से आठवतात. म्हणजे नोवाक जोकोविचला टेनिसच्या मैदानामध्ये जेव्हा कोरोनाचा पिरियड चालू होता, ऑस्ट्रेलियन ओपनसाठी व्हिसा नाकारला गेला. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याला खेळता आलं नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा तो पुन्हा 2022 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आला, ग्रँड स्लॅम विजेता झाला. कमबॅक कसं असावं, नोवाक जोकोविच सारखं असावं. पेले आठवत असेल आपल्याला, ज्यांनी अर्थातच ब्राझीलला विश्वचषक मिळवून दिला. त्याच्यामध्ये पेलेला संघात घ्यावं की न घ्यावं याच्यावरती चर्चा झाली आणि पेले संघात आल्यानंतर त्यांनी ब्राझीलला विश्वचषक जिंकून दिला. आज अशा अनेक गोष्टी आहेत ना. मोहम्मद अलीच्या बाबत तुम्हाला म्हणावं लागेल. येस, येतो त्या किस्स्यापर्यंत. कमबॅकच्या बाबत मोहम्मद अलीच्या त्या किस्स्यामध्ये जावं लागेल की गरिबी मला फार आवडत नाही. मोहम्मद अली नेहमी म्हणायचे की गरिबी ही वाईट असते आणि जर गरिबी टाळायची असेल ना तर त्याच्यासाठी आपल्याला मोठं काम करावं लागेल आणि ते सर्वोत्तम कामगिरी 35 ऑन बोर्ड 35 धावफलकावरती झाल्यात. अच्छा, वाईटसाठी रिव्ह्यू आहे. अच्छा, नोबॉलसाठी सर. ओके 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 सर, नोबॉलसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. आपल्यालाच बघावं लागेल इकडे. वाईट तर जरूर आलाय पण नोबॉलसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. लाईन आहे त्याच्या बाहेर चेंडू आहे का त्याचा भाग चेक केला जातोय आणि त्याच्यानंतर हा नो बॉल डिक्लेअर होईल किंवा आहे किंवा नाही ते डिक्लेअर होईल. अर्थात 35 धावा तर धावफलकावरती जरूर आल्यात. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी इंडियन निजामपूर संघाकडून गोलंदाजीला आलेले आहेत गोलंदाज स्वप्नील जाधव. या अर्थातच मग अशी उत्तम क्षेत्ररक्षण, बरोबर परफेक्ट वर्ड तुम्ही वापरलात. नो बॉल आहे, नो बॉल आहे. सो फ्री हिट विल बी कंटिन्यू. येस, 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. स्वप्नील जाधव क्षेत्ररक्षण करताना उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणून त्याने भूमिका बजावली. आज डॉल्फिनवाला परफॉर्मन्स होता आणि करण या वेळेलाही आपण पाहतोय तो पॉइंटलाच फटका खेळतात. मगाशी सुद्धा ते तसंच फटका ते खेळले होते आणि या नादामध्ये फलंदाज करण बाद होऊन परतणार पॅव्हलियनमध्ये. करण बाद होऊन परतलेला आहे पॅव्हलियनमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अमितने करावा अशी करणची अपेक्षा होती आणि आज या सामन्यामध्ये आपण काय पाहतोय ना की फ्री हिट वरती दुसरा फलंदाज बाद झालाय, तो धावचीतच्या स्वरूपामध्ये. फ्री हिट वरती बाद नाही होत फलंदाज असं कोणी सांगितलं? बरोबर आहे ना. लायसन्स नसली की तरी गाडी चालवू शकतो असं कोणी सांगितलं? चालून दाखवा. आजकाल दंड सुद्धा वाढलाय, त्यामुळं ड्रंक अँड ड्राईव्ह करू नका. सायबर फ्रॉडच्या बद्दल सुद्धा तुम्हाला मला वाटतं आज या ठिकाणी त्याच्याही संदर्भामध्ये
थोडी चर्चा होणं गरजेचं, पण अमितच्या या चेंडूवरती बोलू. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि फलंदाज बाद होऊन परतदार पावलांमध्ये. यस, लायसन्स महत्वाचं. आय थिंक इट परफेक्टली मॅच हिअर इट इज. अमितने सांगितलं होतं करण तू चल मी येतोय, आणि अशा पद्धतीने आता मात्र अमित सुद्धा बाद होऊन परतल्या पावलांमध्ये. थोडा आशीर्वाद सुद्धा दिला होता ना करणने की तुला खेळावं लागेल, नाहीतर अन्यथा परत तरी यावं लागेल. कधी कधी हा अप्रोचमध्ये फलंदाज फसताना पाहायला मिळतात आणि कौतुक होईल आज गोलंदाजीसाठी जेव्हा स्वप्नील आले. स्वप्नीलला माहिती आहे की बघा 2 चान्सेस असतात. आपण नेहमी म्हणतो की शेवटच्या षटकामध्ये आता धावा जमवताना फलंदाज 2 सिक्स मारतील, 3 सिक्स मारतील. We always talking about to be the batsman, but why not we talking about to be the bowler? There are same chances for the bowler also. आणि इथे गोलंदाजाला स्वप्नीलला हे चान्स होते, त्यांनी त्या चान्सचा अर्थातच फायदा सुद्धा घेतला. आणखीन एक क्षेत्ररक्षण होतोय आज, उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण होतोय, पूर्णपणे मैदानामध्ये व्यापून टाकणारं क्षेत्ररक्षण. आणखीन एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होणार. मध्ये दाखवलं जातंय सगळ्याच आघाड्यांवरती. हा, आज या ठिकाणी आपण पाहतोय ना की क्षेत्ररक्षण करत असताना म्हणजे ते 100% एफर्टचं कुठेतरी आपण म्हणतो ना की थोडंसं लक मग ते आपल्याला चालून येतं, आणि मग ते लक मला वाटतं गोलंदाजी करताना पाहायला मिळते. ते स्वप्नीलच्या वाट्याला आलंय की तिथे अयशस्वी झालो आपण, पण आता गोलंदाजी करताना आपल्या नावावरती ज्या 2 विकेट आल्यात त्याचं क्रेडिट आपल्यापासून कोणी घेऊ इच्छित नाहीये. सिकंदर आज मैदानामध्ये पाहतायत आपण कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करतात. धावा वाचवण्यासाठी आपल्याला तो पूर्णपणे बॉडी कव्हर करावी लागेल, पूर्णपणे स्वतःला झोकून द्यावं लागेल, अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सुरू आहे. धावफलकावरती 38 धावा लागल्या. 38 ऑन अ बोर्ड. शेवटचा चेंडू येणं बाकी असताना 38 ऑन अ बोर्ड. स्वप्नीलचा हाही चेंडू यॉर्कर लाईन सिकंदरकडे जातोय. केवळ 1 धाव मिळणार आहे. एकेरी धावांना धावसंख्येमध्ये फक्त छोटासा बदल होणार आहे. 39 ऑन बोर्ड. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती अर्थातच A1 क्रिकेट क्लब निजामपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये इंडियन निजामपूर संघाला 40 धावांची कशा पद्धतीने या 40 धावांसाठी रोखेल तो अर्थातच कुंभरते संघ, कारण त्यांना उत्तम गोलंदाजी करावी लागेल, किंबहुना योग्य टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल आणि इंडियनच्या फलंदाजांना माघारीचा रस्ता सुद्धा दाखवावा लागेल. क्रिकेट अनिश्चितेचा खेळ आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो या खेळामध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही, पण हा राजाचा रंक आणि रंकाचा राजा कोणाला होऊन देणार हे सांगण्यासाठी घेऊन चालतो माझे साथी समालोचक मित्र नौशाद भाई यांच्याकडे. ओव्हर टू
38 रन हो चुके हैं, 39 को विन है। अगर मैच जीतना हो तो 30 गेंदों में 39 रन की ज़रूरत। देखेंगे किस प्रकार बल्लेबाजी होती है इंडियन निज़ामपुर इनकी जानिब से। दोपहर का वक्त जो कि लंच टाइम होने के बावजूद 39 टू विन, 39 टू विन। हाँ, सेवन। हेलो, 30 गेंदे 38 रन, 30 गेंदे 38 रन। मैच स्टार्ट होते जा रहा है। आपको ग्राउंड की तरफ ले जा रहा हूँ। कमेंटर बॉक्स से नौशाद सांगले और एवन क्रिकेट क्लब निज़ामपुर की जानिब से आए हुए तमाम दर्शकों का और मेहमानों का स्वागत, वेलकम, सुस्वागतम। मैच स्टार्ट होती हुई इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए पहले ओवर लेकर ऊंचे कद के गेंदबाज, पहली गेंद बहुत ही बेहतरीन गेंद टपक खाने के बाद लेग स्टंप पे आती हुई गेंद, अंदर की दिशा में आती हुई गेंद, लेग प्राइस के रूप में 1 रन हासिल होता हुआ। इस 1 रन से खाता खुलता हुआ इंडियन निज़ामपुर का, जो कि ओपनर बल्लेबाज सागर रणपीसे और सागर पाचिलकर और स्वप्निल जाधव। सागर स्ट्राइक पर सामना करेंगे अमित का, एक लंबे रन के साथ अमित गेंदबाजी करेंगे सागर के लिए। दिरोटो को पार किया, बहुत ही अच्छी गेंद, बहुत ही तेज रफ्तार से गेंद अंदर की दिशा में आती हुई कट करना चाहते थे सागर, लेकिन बीट होते हुए बैट को लगती हुई गेंद विकेट कीपर के हाथों में जाती हुई बिना कोई रन लेते हुए सागर अपने क्रीज में महफूज। बहुत ही अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया गया है दोस्तों। हर साल 27वां साल जारी है इस टूर्नामेंट का। बहुत ही खूबसूरत मैदान जिस पर मैच जारी है, कुंभारदेव वर्सेस इंडियन निज़ामपुर। इस बीच और पिच गेंद उससे सीधे बल्ले से खेला, कवर ड्राइव खेलते हुए गेंद गई सीमा पार 4 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन खूबसूरत चौका। तिलकर जो कि चौका लगाते हुए बहुत ही बेहतरीन खूबसूरत स्ट्रोक, यही कहलाते हुए कि मैं अभी तो चौका मारा हूं, छक्का आना बाकी है। फिर एक मरतबा को पार किया, इस बार फुल टॉस बनाकर खेला हुआ आड़े बल्ले से स्क्वायर लेग की जानिब, गेंद जा रही है सीमा पार 6-6-6। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक आड़े बल्ले से फुल टॉस बनाकर खेला हुआ स्क्वायर लेग की जानिब 6 रनों के लिए। फिर एक मरतबा अमित एक लंबे रन के साथ गेंदबाजी करेंगे सागर के लिए। इनफॉर्म बल्लेबाज इस बार अंदर की दिशा में फेंकी हुई गेंद, प्लेसमेंट भर दिया, पुश भर दिया, कवर में, शॉर्ट कवर में फील्डर तैनात थे, फील्ड करे, थ्रो आया तब तक 1 रन मुकम्मल किया। इस 1 रन के सहायता से टीम का स्कोर जा पहुंचा 12 रन बिना कोई विकेट खोए। स्वप्निल स्ट्राइक पे सामना करेंगे अमित का। पहले पावर प्ले की इस ओवर में ठंडी ठंडी हवाएं इस ग्राउंड के ऊपर चलती हुई। अमित इस बार शॉर्ट पिच प्रकार की गेंद थी, कट कर दिया, सेकंड स्लिप से गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई, गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए।
कट दिखाई दे रहा इस मैदान पर। ये मैदान ही ऐसा बनाया गया है दोस्तों, अगर गैप के अंदर से निकल गई तो गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई नजर आती है। ऐसा ग्राउंड यहाँ पे प्लेन ग्राउंड बनाया गया है। एक खेती का ग्राउंड रहता है दोस्तों, इसको बहुत ही काफी मेहनत लेकर ऐसा ग्राउंड प्लेन ग्राउंड बनाया जाता है। काफी मेहनत लेते हैं एवन के खिलाड़ी, दिन और रात एक करके इस मैदान को बनाते हैं, इसलिए इस खूबसूरत नज़ारा आपको इस के जरिए देखने मिल रहा है। बीच मैदान में सागर पासिलकर स्वप्निल बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए पहले पावर प्ले के इस ओवर में 16 रन बनाए। दूसरे पावर प्ले का इशारा अंपायर जी का हम तक आता हुआ, बैटिंग पावर प्ले का इस्तेमाल बल्लेबाज करते हुए दूसरी ओवर लेकर आते हुए गेंदबाज साहिल एक तेज रफ्तार के गेंदबाज है दोस्तों। किस प्रकार इस बैटिंग पावर प्ले के ओवर में गेंदबाजी करते हैं ये देखने लायक होगा। इस बार पहली ही गेंद शॉर्ट पिच गिरा प्रकार की गेंद, उछाल भरा स्ट्रोक में गेंद को तब्दील किया है, गेंद के नीचे खिलाड़ी आर आउट। बेहतरीन खूबसूरत स्ट्रोक था, हवाएं उतनी ही तेज उस गेंद को रुकाते हुए ग्राउंड के अंदर कैच लपकने में कामयाब हुए एक खिलाड़ी स्क्वायर लेग के, और पहला झटका लगता हुआ, एक बड़ा झटका इंडियन टीम को लगता हुआ सागर के रूप में। सागर की जगह लेने गए नए बल्लेबाज सूरज पासिलकर। दोस्तों ऑलराउंडर खिलाड़ी, बहुत से मैचेस का अनुभव इनके पीछे, बहुत अच्छे खिलाड़ी हैं, बहुत सारे टूर्नामेंट खेलकर इस मैदान पर बल्लेबाजी के लिए उतरे हैं दोस्तों। पहली गेंद पर एक सफलता हासिल होने के बाद हौसले बुलंद, लेकिन इस बार आड़े बल्ले से खेला हुआ स्ट्रोक, वन बाउंस गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर। 4 4 4 4। के साथ टीम का बर्दाश्त को जा पूछा है 20 रन 1 विकेट के नुकसान पर। फिर एक मतलब इस बार थोड़ी सी स्लो डिलीवरी, रिवर्स स्वीप खेला है और गेंद जा रही है कारपेट के सहारे बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। सूरज के बल्ले से निकलता हुआ बैटिंग पावर प्ले का फायदा यहां पे उठाते हुए बिना प्रेशर से बल्लेबाजी करते हुए एक बल्लेबाज आउट होकर पहले में वापस है, बड़ा खिलाड़ी तैनात डगआउट में देखने में रहा है दोस्तों। और ये तीसरी गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई नजर आ रही है 4 रनों के लिए। 22 के रूप में ये चौका इस टीम को मिलता है। 28 रन 1 विकेट के नुकसान पर काफी खर्चीले साबित होते हुए पहली गेंद पर जरूर सफलता हासिल हुई थी, इस गेंदबाज को बड़ी सफलता हासिल हुई थी। उसके बाद सूरज ने उस विकेट का कोई प्रेशर उनके ऊपर दिखाई नहीं दिया, लगातार बैक टू बैक यहाँ पे 2 चौके लगाते हुए, और इस बार 22 के रूप में 4 रन चौका बहाल होता हुआ इंडियन टीम को। तेज तर्रार गेंदबाज है, अगर गेंद विकेट कीपर के हाथों से छूटी तो गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई दिखाई दी। इस बार दिशा से भटके अंपायर ने दिए वाइड के रूप में फटके, एक्स्ट्रा के रूप में 1 रन कट करते हुए इस 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 29 रन 1 विकेट के नुकसान पर। अभी भी जीतने के लिए 9 रन की जरूरत।
गेंदबाज तिरड़ को पार किया, इस बार सटीक प्रकार की गेंद स्लोडी लोरी फेंकी थी, हवा में जरूर खेली है, गेंद के नीचे खिलाड़ी, अरे कैच आउट। सूरज कैच आउट होकर पॉइंट में वापस होते हुए, एक शॉर्ट पिच प्रकार की गेंद थी। स्वप्निल गुरव, स्वप्निल गुरव स्ट्राइक पर सामने करेंगे, बाहर उछाल भरा स्ट्रोक खेलने की कोशिश, लेकिन थोड़ी सी स्लो डिलीवरी, अपने उंगलियों को इस गेंद पर फेरा था, घुमाया था, इसकी वजह से थोड़ी सी स्लो डिलीवरी हुई, बल्लेबाज चूके और यहाँ पे डॉट गेंद जाती हुई। इसी तरह 2 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर जा पहुंचा 29 रन। अभी भी जीतने के लिए 15 गेंदे 9 रन, सॉरी 18 गेंदे 9 रन। 2 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर जा पहुंचा है 29 रन, 2 विकेटों के नुकसान पर। स्वप्निल स्ट्राइक पे ओपनिंग के रूप में आए थे दोस्तों, बहुत ही अच्छे बल्ले ऑलराउंडर खिलाड़ी है इस टीम में। गणेश तीसरे गेंदबाज यहाँ पे आजमाए जा रहे हैं, गणेश। स्वप्निल पार किया, इस बार थोड़ी सी स्लो डिलीवरी फेंकी थी, गली रीजन में गेंद जाती हुई, बहुत ही अच्छी फील्डिंग, लेकिन 1 रन लेने से रोक न सके स्वप्निल को। इस 1 रन के साथ टीम का वर्धा उसको जा पहुंचा 30 रन, 2 विकेटों के नुकसान पर। स्वप्निल गुरव, दोनों भी स्वप्निल बीच मैदान पर बल्लेबाजी के लिए दोस्तों, एक स्वप्निल गुरव, स्वप्निल यादव। स्वप्निल गुरव बल्लेबाजी के लिए, गणेश का सामना करेंगे, इस बार फिर एक मरतबा उछाल भरा स्ट्रोक खेलने की कोशिश, आड़े बल्ले से खेलने की कोशिश, लेकिन टप्पा खाने के बाद थोड़ी सी धीमी होती हुई गेंद सीधी विकेट कीपर के ग्लोव्स में जाती हुई, स्लो डिलीवरी फेंकी, चकमा देती हुई बल्लेबाज को। गणेश अपनी गेंदबाजी में वेरिएशन रखते हुए गेंदबाजी करते हुए इस बार उछाल भरा स्ट्रोक खेलने में जरूर कामयाब हुए, लेकिन ऊंचाई ज्यादा लंबाई कम, इसी बीच विकेट का पतन होता हुआ और एक विकेट गिरता हुआ स्वप्निल गुरव डगआउट में देखने मिलेंगे। स्वप्निल गुरव बैक टू पवेलियन होते हुए लगातार लंबे हिट खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन नाकाम होकर पवेलियन में वापस होते हुए एक उछाल भरा स्ट्रोक जरूर खेला था, हवा में गेंद थी, ऊंचाई ज्यादा लंबाई कम होने की वजह से कैच आउट होकर पवेलियन में वापस होते हुए उनकी जगह लेने गए नए बल्लेबाज विशाल पासिलकर। विशाल पासिलकर, गणेश को मिलने वाली सफलता, बहुत ही अच्छी गेंदबाजी, बहुत ही अच्छा कमबैक करके देते हुए इस बार उछाल भरा स्ट्रोक खेला, हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी, अरे कैच, लॉलीपॉप कैच छूटता हुआ, हवा में जरूर गेंद थी, इस कैच को लेने में नाकाम हुए खिलाड़ी। ये कैच ने मैच छोड़ा है दोस्त, हारा वही जो लड़ा नहीं, लड़ना पड़ेगा अगर मैच जीतना हो तो आपको। विशाल पासिलकर छक्का लगाते हैं, शाम पासिलकर इनके जानिब से, शाम सालवी इनके जानिब से 100 रुपए रखे गए दोस्तों।
फिर एक मरतबा गणेश डेविड को पार किया, इस बार शॉर्ट पिच डिलीवरी, फिर एक मरतबा वहां उसी रीजन में कैच लपकने की कोशिश, लेकिन नाकाम होते हुए। इस बार थोड़ी सी दूर रहती हुई उनसे, लेकिन कोशिश जरूर की थी उस खिलाड़ी ने, और नाकाम होते हुए। इस कैच छूटने पर 2 रन हासिल होते हुए बल्लेबाज को स्वप्निल यादव, जो कि 2 रन मुकम्मल करते हुए इस 2 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 33। अभी भी जीतने के लिए 5 रन की जरूरत। गणेश एक अच्छे गेंदबाज साबित होते हुए, इस बार वाइड गेंद टपकाने के बाद काफी ऑप्शन के बाहर निकलती हुई गेंद। इस 1 रन के साथ टीम का बढ़ता स्कोर जा पहुंचा 34 रन। अभी भी 4 रनों की जरूरत है जीतने के लिए। गणेश अपने टीम को कमबैक करके देते हुए नजर आ रहे हैं दोस्तों। उन्होंने दिलाया भी है, लेकिन पहले 2 ओवर में बहुत रन खर्च किए गए थे, इसी वजह से इस बार रिवर्स स्वीप बहुत ही बेहतरीन गेंद जा रही है सीमा पार। 4 रन। बहुत खूबसूरत गेंदबाजी दोस्तों, 3 विकेटें हासिल की और अपने टीम के लिए 2 चौके भी लगाए थे दोस्तों। बहुत ही खूबसूरत गेंदबाजी, ऑलराउंडर परफॉर्मेंस इस मैच में देते हुए सूरज पाशिलकर, जो कि मैन ऑफ द मैच के लिए डिक्लेयर किए गए हैं। इसके बाद मैच स्टार्ट हो जाए। इस